शिंदेगडाला गृह खातं देणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सत्तार, राठोड आणि तानाजी सावंत यांना भाजपनं विरोध केलेला असल्याचं देखील कळतंय। तिघांनाही मंत्रिमंडळात घ्यायला भाजपचा आक्षेप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। साम टीव्हीवर ही एक्सक्लुसिव्ह बातमी तुम्ही पाहताय। 3 जणांना, शिंदेगडाच्या 3 जणांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास भाजपचा विरोध असल्याचं कळतंय। तर थेट जाऊया यावेळेस आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, आपण बघतोय की एकीकडे भाजपनं शिंदे गटाला गृह खातंही द्यायला नकार दिलेला आहे। मुख्यमंत्री पद तर गेल्यातच जमा आहे, परंतु आता शिंदे गटातले 3 जे आमदार आहेत, जे माजी मंत्री होते, त्यांना देखील मंत्रिमंडळात घ्यायला इथं नकार मिळत असल्याचं दिसतंय। काय सांगाल? हा, नक्कीच प्रामुख्याने जर बघितलं असेल तर भाजपचे वरिष्ठ नेते आहेत यांच्याकडून आहे ते शिंदे गटातील जे वारंवार जी आहे ती वादग्रस्त वक्तव्य करणारे जे काही नेते आहेत, मंत्री होते, त्यामध्ये प्रामुख्याने जर नावं घ्यायची झाली तर तानाजी सावंत असतील, संजय राठोड असतील, यांसारखे नेत्यांना आहे ते मंत्रिमंडळामध्ये घेऊ नका अशा पद्धतीचा एकंदरीत सूर आहे तो पाहायला मिळतो। कारण की वारंवार हे जे नेते आहेत ते वादग्रस्त वक्तव्य करतात आणि या वादग्रस्त वक्तव्यानंतर आहे ते सरकारला अडचणीला सामोरं देखील जावं लागतं आणि त्यामुळेच कुठेतरी या नेत्यांना आहे ते मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेऊ नका अशीच एकंदरीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून